खरंच जिंकलो का आपण? खरंच जिंकलो का? माझा हाच प्रश्न आहे तुम्हाला, खरंच जिंकलो? वाचला का? माझी सगळ्या तमाम महाराष्ट्रातील मराठा समाजातल्या सगळ्या लोकांना ज्याला वाचता येतं, लिहिता येतं, वकील साहेब आहेत आमच्याकडे, सीए येतं, जज येतं, अनेक रिटायर्ड लोक आहेत, सगळे लोक आहेत, बुद्धिवादी लोक आहेत, वाचून सांगावं फक्त की ह्याच्यामध्ये मराठा कुणबी एक आहे, सबंध महाराष्ट्रात सरसकट आरक्षण दिलेलं आहे असं सांगावं. नाही त्याच्यात वळ. आपण जिंकलो हा भ्रम आहे. जरांगे पाटील जर जिंकले असते ना, मी त्यांचा सत्कार केला असता, मी स्वागत केला असतो. ठीक आहे साहेब, जिंकले. पण जरांगे पाटील जिंकलेले नाहीत. जिंकले असते तर महाराष्ट्रभर बोर्ड लागले असते त्यांचे. आज बोर्ड कोणाचे लागलेत? कोणाचे बोर्ड लागले? आज तसं काय चित्र दिसत नाही त्यांचे. काय असे बोर्ड जरांगे पाटलाचे बोर्ड नाही लागले, पण कोणाचे बोर्ड लागलेत महाराष्ट्रात? कोणाचे लागले? कोणाचे पेपर भर जाहिराती आल्या, पान भर जाहिराती कोणाच्या आल्या? सरकारच्या आल्या. सरकारच्या नाही आल्या, फक्त एकाच व्यक्तीच्या आलेल्या आता. सरकार म्हणजेच देवेंद्र फडणवीस. हो, एकच फक्त फोटो छत्रपती शिवाजी महाराज यांची पूजा करतायत. कोण जिंकले याच्यात? सरकार जिंकलं असं म्हणायचं तुम्हाला? सरकार फक्त, सरकारमध्ये अनेक घटक येतात, त्याच्यामध्ये ही फक्त जरांगे पाटील कोणाला शिवाय देतो? जरांगे पाटील जिंकले असं म्हणायचं तुम्हाला? जरांगे पाटील कोणाला शिवाय देत होते? कोणाची आई माय काढली? ते देवेंद्र फडणवीसांबद्दल वारंवार बोलत असतात. कसे बोलत? त्यांची भाषेचा स्तर ठीक आहे, त्यांचा प्रश्न आहे, तो माझा काय हे नाही. बोलले ना ते वाईट, आणि नंतर काय म्हणले ते तिथं स्वार्थाने? आमचं वैर संपलेलं आहे. आता देवेंद्र फडणवीस आणि मी मित्र झाले. माझी सगळ्या तमाम मराठा समाजाचे लोक आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे हे मित्र झालेले आहेत. मागच्या वेळेस तुम्ही माझ्यावर प्रचंड आरोप केले की हा फडणवीसचा माणूस, हा फडणवीस. आज त्यांची कितीतरी, तुम्हीच काल अनेक व्हिडिओ जरांगे पाटलावर गंभीर आरोप करताय तुम्ही. देवेंद्र फडणवीस ते म्हटलेत ना, मी काय म्हणतोय त्याच्यात, ते स्वतः म्हटलेत मित्र उपोषण कोणाला सोडायला बोलावलं त्यांनी? पण ते असंही म्हणतात की मला एक सांगा, उपोषण सोडवण्यासाठी त्यांनी कोणाला बोलायला सांगितलं होतं? सांगा ना तुम्ही. देवेंद्र फडणवीस. मुख्यमंत्री राज्याशी तर आले पाहिजेत, पण त्यांनी माझं उपोषण सोडलं पाहिजे. आमचं वैर आता संपलेलं आहे, त्यांचे शब्द येतं. बरोबर. तुम्ही आज माझ्यावर आरोप करू शकत नाही. आम्ही शेतकरी चळवळीमध्ये, साहेब बरेच लोक मला विचारतात, तुम्ही बोलता, तुम्ही टीव्हीवर येता, बोलता, तुमचा काय राईट आहे? आता खाली तुमच्या खाली ट्रोलिंग सुरू होईल परत. माझा सगळ्याच्या द्या तुम्ही शिव्या, तुम्हाला काय टीका टिप्पणी ट्रोल करायचं करा, तुमचा अधिकार आहे. माझ्या त्याच्यात काही सुख दुःख काय नसते. निंदा स्तुती ज्याला समान पै झाली, आम्ही वार करीत, आम्हाला त्याचं काही सुख दुःख नाही. सत्य हे काळाने बाहेरच येत असतं. पण माझा अधिकार आहे. माननीय न्यायमूर्ती गायकवाड मागासवर्ग आयोग हा अजय साहेबराव बारसकर माझ्या पिटिशन मुळे अस्तित्वात आलेला आहे. 13,000 लोकांना नोकऱ्या एससीबीसी आरक्षण मिळालेलं आहे. त्याच्यात माझा महत्वाचा रोल, माझी महत्वाची भूमिका आहे. बरोबर.